नमस्कार मित्रांनो. अरे बाई, या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही चाललेले आहोत शेतावर चालले. आज मज्जाच मज्जा आहे. परी कायचं चाललंय मग? बाबा मस्त चाललंय म्हणतंय. तर आम्ही चाललेलो शेतावर आंब पाडायला. तर हाय गाईज, बघू शकता जय भेटलेला आहे. जय येते का आंब पाडायला चाललो? चल, तू एकटाच फिरतोस ना? काय चाललं उद्योग? तो आमचा जय बाबा, जय आणि दीदी आमचा खास माणूस आहे. ही बघा आमची परी. परी हाय. हाय, कुठे चालली? शेतावर चालली? कशाला चालली? तर तिला जास्त काय बोलता नाहीत म्हणून मी सांगतो. ती म्हणते मावशी शेतावर चालला. तर मग आम्ही चाललेलो शेतावर. आज आम्ही रानमेवा करणार. रानमेवा ट्रेन आलेली म्हणून गाड्या सगळ्या थांबलेल्या. आणि आमची परी बघा. तर बघू शकता तुम्हाला इकडे सगळ्या आंब्यांची झाडात दिसतील. आंब्यांची झाडात चिंचांची झाडं, आंब्यांची झाडं, बोरांची झाडं, आवळांची झाडं, अशी प्रत्येक फळांची झाडं तुम्हाला बघायला येतील. तारगोल्यांचं तारांचं झाड पण आहे, पेरूचं झाड आहे. तर बघू शकता तुम्ही. परत ट्रेन येते असं मला तर वाटतंय, कारण का गेट लागला त्याच्यामुळे आम्ही धावत चालल्या. तर बघू शकता तर बाई इकडं लावलेला आहे ज्वारी बाजरी, का तर ढोरांना खायला लावलेला आहे. आमच्या इथं शंभूचा लय फेमस, सोमटण्या गावात शंभू आमचा फेमस आहे. बैलाचं नाव शंभू आहे. तर त्याला खाणं आम्ही त्याच्या साईडच्या शेतात टाकलेलं आहे. आणि बघू शकता हिरवा गार नुसता. आणि तुम्ही बोलायचा प्रत्येक वेळी तू आम्हाला हीच जागा का दाखवताय? तर आमचा येण्या जाण्याचा रस्ता हाच आहे. बघू शकता तुम्ही. पेट्रोल पंप पण इथून जवळ आहे. रानात गेले या, मन रानात गेले या. याचा रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे आमचा. आणि लय जुना रस्ता आहे. इथे येताना पावसाळ्यात आम्ही सगळी घाबरता, पण आम्हाला सवय झाले. असे काय बोलणार का? काय नाही काय घाबरता. आमची परीच बघा केवढीशी आहे, तरी पण ती पण त्याच्यावरून चालते. चल चल चल, मी आहे. चल, नाही पडणार. चल क्लिये मंदिर. जयस्कर मित्रांनो, बघू शकता आमच्या हायवेच्या साईडला पुन्हा गोवा हायवेच्या मध्येच आमचं शेत आहे. तुला काय आला? तू का नाचतोय? तू नाही टू बाबा 3-3-2. अच्छा, असं आहे का? ही काय बोलते तुम्हाला, तिची भाषा तुम्हाला काही समजणार नाही. ती फक्त आम्हाला समजेल. चल 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 लवकर. कुठं? आम्ही रस्ता पार केलेला आहे. बघू शकता. केला ना रस्ता पार. कुठे चाललो आपण? कुठे चाललो? शेतावर. जा. ये पोहोचलो आम्ही शेतावर. बाबा इकडं नाही, बाबा कामाला गेला. बघू शकता आम्ही चालतो ना, त्याचं सीन कसं दिसतात बाया. यो करून दाखव कसा. यो तर बाई बघू शकता ती पण करून दाखवते. पडशील. तर यो माझ्या मैत्रिणीचा शेत आहे. आणि बघू शकता इकडचा परिसर, इथलं वातावरण. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी 2च्या तडाख्यात आलेले, 2 वाजलेले आहेत. आणि त्या तडाख्यात आलेली आहे. का आलेली आहे? तर लाईटी मंगळवारी आमच्या इथं जातात. तर मी मंगळवारचा आस्वाद शेतात घ्यायला आलेली आहे बऱ्याच दिवसांनी. आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे. नुसतं आंबच रानमेवा. सगळ्यात फेवरेट रायगड मध्ये फेमस म्हणजे आंबा. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे. लोकांचा आंब चोरून खातोय मी. चोरून बाई, श्वास घ्या.
तर लहानपणीची आठवण मी परत एकदा करून देते तुम्हाला. लहानपणीची आठवण यायची आता आपण शाळेत जायचो. 2ची शाळा सुटली, 1 तासाची असायची ना. मग ती शाळा सुटली का मी घ्यायचं पोरीना आणि डायरेक्ट लोकांच्या आंब्यांवर जायचो. मीठ मसाला कोणी पण आणायचा. ती बोलल मी आणन, ही बोलल मी आणन. ऐसा करून आम्ही कोणी पण आंब हे मीठ मसाला घेऊन यायचा आणि लोकांचा आंबा चोरायचो. तर बघू शकता आंबा हाताखालीच आहे. बघू शकता आंबा हाताखाली आहे. हाताने मग काढू शकतोय बघा. पण थोडंसं वेळ आहे. आता चालले जरा बिसतो आणि मग आंबे काढायला म्हणजे आंबा एक काढून मस्त मीठ मसाला लावून तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये. फुल मजा आहे. परी बस ती खुर्ची बस तिथं. काय पाहिजे काय पाहिजे काय लावू पाला आंबा पाहिजे पाहिजे तू काढतय बाबा बाबा तू कशी काढते ये बघू बघू हा जा काढ जा. तर गाईज बघू शकता तिला आंबा काढायचा आहे. तर ती मला सांगते मावशी काढू का. तर आम्ही तिला खुर्ची देतो. जेऊ बी राह जेऊ बी राहू दे चप्पल. तर बघू शकता तिने चप्पल काढायला काढताय करतो खुर्चीवर चढायचं आहे. याच्यासाठी संस्कार लागतात आणि ती लहान आहे. तिला अजून पण किती कळत नाही तरी पण ती वलवताय. तर विचार करा आपल्यावर का माणूस घरात चपली घालून फिरता आताचा. हा काढ ये थांब 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 घे. अरे बाई लोकांचं आंब चोरलं रे चोरलं. ये काय नाही बोल चलो चल चल खायला चल 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 ये बस 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 लवकर बस इथे बस. कशा खाल्ला आंबा आता यम्मी यम्मी कसा लागेल तो यम्मी यम्मी खायचा आपण टू नको नंतर काढू पहिले योच खाऊ आपण. तर अजून काढायचं आहे. तिला किती मजा आली तर विचार करू शकता तुम्ही. तो आंबा तिने हाताने काढलेला आहे आणि तिला आईसा वाटते का परत जाऊन काढावा. तर बाया आता तिला मी सांगते पहिले यो खाऊ मग काढू. पण ती बाया ऐकत नाही श्वास पण नाही घे. बघू शकता कुठे चालली. अरे नको तू पहिले खाऊया मग आपण काढू. ठीक आहे चल 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 चल. नमस्कार मित्रांनो. तर आंबा आम्ही कापायला घेत आहोत. तर यात आणलेला आहे मीठ मसाला. बघू शकता आमची परी पडलेली आहे खुर्चीवर ना. तिला मी सांगताय जो काढलाय तो आंबा पहिले का. तर ती ऐकत नाही. मी आता लगेच आंबा कापतो मीठ मसाला लावतो आणि तुमच्या तोंडाला पाणी आणतो. बघू शकता ती कोकिला कशी ओरडताय. कोकिला ओरडायला लागली का समजायचं पाऊस लवकरात लवकर पडेल. अशी जुनी लोकांची परंपरा आहे. जुन्या लोकांचे विचार आहेत आणि खरंच ते बरोबर आहेत. तर आता बघू शकता तुम्ही आवाज ऐकताच. तेवढ्यात आम्ही आता आंबा मस्त कापलेला आहे. आमच्या भाषेत बोलतात पॉश. तर तुमच्या भाषेत काय बोलतात ते मला माहिती नाही. मस्त आंबा कापलाय मीठ मसाला लावलाय आणि तुमच्या तोंडाला बाई पाणी आणलंय पाणी. कसं लागतंय यम्मी ना तिखट लागते. तर बघू शकता ती मीठ मसाला लावून कसली खाते बघा. मीठ मसाला बघू शकताय बघा. मीठ मसाला मस्त लावलाय. बाई तुमच्या तोंडाला पाणी आला का ना आला सांगा मला. म्हणून 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 गाव सोडू नका. असं ताजं आंबा तुम्हाला कधी खायला भेटणार नाही. तुमचं माझं असं अरे बाईचं मिनी ब्लॉग बघितलं तर सगळं तुम्हाला गावरण 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 तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवणार आहे. आमचा छोटासा आम्ही भाजीचं लागवड केलेली आहे ना भाई. त्या भाजी लागवडमध्ये एवढी वांगी काढली असेल या महिन्यात आम्ही. तर भाई वांगा सुकट ना नुसत्या आंबोश्या. माहिती का या महिन्यात मी एवढी वांगी कारली तांबाटी चांबाटी न बाई दुधी सांगूच नका. रास केली यावर्षी. भाजी एवढी झाली ना शेतात ना. त्या भाजीला गोडवा सगळ्यात महत्वाचा. एवढी भारी भाजी ना. तर मी पण खायची सुरुवात करते. तुमच्या तोंडाला पाणी येईल मला बघितल्यानंतर. मला म्हणजे या आंब्याला बघितल्यानंतर एवढा भारी वारा सुटलाय भारीच र. पी मस्त मीठ मसाला वरटलाय.
एवढं विहिरीत पाणी आहे, त्याला पाणी आहे, तो नाही पिणार, पण ती वड्डत बसत. कोण करते अशी? दीदी मावशी अशी करते. कशी? तर ती बाबा लागला लगेच. तू कर अशी. कर कर. आवाज येतोय. कोण? पक्ष्यांचा आवाज बघ कसा येतोय. तर बघू शकता, मस्तच वाटते खरंच सांगताय. शॉर्लेट तुम्ही पण येऊ शकता आमच्या शेतावर, मजा भारी असतंय. वारा बिरा मस्त. 4 वाजता तर वारा अजून भारी सुटल. जायची इच्छा पण न होणार घरी, लाईट नाही म्हणून इकडे आल्या आणि खरंच लय मजा आली. तर मित्रांनो, तर तुम्हाला मी बोललेली आहे आम्ही भाजी लावलेली आहे, तर मी तुम्हाला आज भाजी लावलेली दाखवू शकतोय. हे बघा तांबाटी, मिरच्या पण आहेत, मिरच्या पण लावल्यात, आणि वांगी. हे बघा वांगी दिसतात का? आणि आलू पण लावलेला आहे. आणि हा आपला शेत. सुटलाय आणि बघू शकता आमची काय बोलतात भाजी लागवड. तर खरंच सांगते, ताजी ताजी भाजी आणि तो गोडवा. काय कोकिला, काय आज काय मस्त वरडाला घसरले. वारीस ना तरी दाखवतो कुठून निघलाय बघ. किती आले बघा टॅमॅटो. वांगी, दुधा कारली आणि भाजी असते. मीच पडलो असतो. तर तुम्हाला सांगू शकते मी, जुनी माणसं काय करायची माहिती आहे का? पहिले बसल्या बसल्या काही काम नसायचा. तर बघा तुम्ही शिवपिंडी कशी बनवलेली आहे, शंकराची पिंडी कशी बनवलेली तुम्ही बघू शकता. जुनी माणसं आहेत आणि ते बाबा वारलेले आहेत, आई आहे पण ते बाबा वारलेले आहेत. ते बाबा बसून बसून ही पिंड बनवलेली आहे. माझा विचार आहे त्या बाबांकडनं मागायचा आणि ती मंदिराची इथपर्यंत नेऊन पूजा तरी होईल तिची. तर बघू काय होतंय. फक्त विहीर आणि त्या विहिरीतला पाणी. यात मासे पण भरपूर आहेत. वारा बघा कसला सुटलाय, झोप लागल चांगली मस्त. तर आमचं आता झालेलं आहे, आता आम्ही चाललेलो आहो. बाबू मजा आली ना? तिला कंटाळा आला म्हणून आम्ही आता चाललो. बरंच वाजलं पण. तर मी हा ब्लॉग इथं स्टॅच्यू नाही करत, घरी गेल्यावर आईचं जरा गळगप्पा, अमिताभ बच्चनची वाटणं चालू होतील. टी बंद करायला लागतील. इथं साईडला आहे जागा, इथून अशी निघू इकडे कोपऱ्यान शिप पकडायला. तो आलाय, जाऊन आला. चल चल चल. फिश आहे बघ, फिश किती मोठे मोठे आहे. ट्रेन गेली बघ, ट्रेन ती बघ. तुझा नवरा कुठला बघ साईडला? कुठला नवरा आहे तुझा बघ? रायगड, रायगड मधलाच. बघ साप, साप बघ कसला मोठा. हाय. कशी पडली बघू, त्याला जाईल.
बघू आई ती चालले. बघू शकता मासे पकडणं चालू झालेलं आहे. आई पाणी बघा कशी उडवते ती त्याला उपसाला घातलाय. भेटला भेटला. भारीच वाटतंय पण करून सगळी गावातली लोक एक एक गाड्या येतील आणि ते बघा मासे उड्या मारतात. आमचा डॉन बघा डॉन आहे आणि बाटल्या आता आम्ही बघायला चाललो मस्त तल्याच्या मध्ये बबलू बोल 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 करतात. चल आपण या वड्याच्या झाडाला कशा टांगाचं जायला लागला. ओ आई तिला बघ. तिथे मारण बसला का वरती. आसवाट बघ असला बारीक येते समुद्राचा. बाबा भेटलं का नाही. पोटापुरती भेटलं का काहीच नाही एक पण नाही. किती टाकले तल्याच्या बीच में आयु बीच में. आहा हा हा चला बोटे मी तर पक्की होत. येते का तुला चालवता. एक साईडला नको येऊ. ये ये चले ये. कसं काय ग कसं काय मेलं ते मासा कसला मोठा मेलाय. एकच मेलाय या तर ये चले ये. साईडलाच नको राहू. बघा आम्ही इथंच गोल 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 फिरतो. बबली कवायचं नाही ना. एक साईडला नको ना राहू दे. स्वतः तर माझ्या इथं कशाला येते मी. बरोबर आहे. मन रानात गेलं या मन रानात गेलं या माझं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. डोबरीने माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बरेच दिवस झालं वर्ष 2 वर्ष आली ही बोट पाण्याने ना. मी विचार करत मला कधी जायला भेटल तर तुम्हाला आमच्या डोबरीने आज हा घेतलेला बोटीत बोटीत. हे बघ कमळाची फुलं बोलली काय इथल्या इथंच. शिपान 2 काट्या पाहिजे होत्या. ती काठी घे ना. आता ती तिकडे राहिले. हा इथूनच घे पुढे पुढे. चाललो पुढे पुढे. नाही तस इथं नाही का मग कुठं राहू सांग.
तिला पण मेहनत आहे. बबली जितकी आता आता फिरू तिथं फिरू. की आयशी नको करू. मी घाबरलो. नाही जाऊ जाऊ. फोन कर. बाबा आम्ही पोचलेले आहो. लय घाबरलेलो. असं वाट बबडी नको तू काय करू. हा खेच तिला खेच खेच एकदाची. हा खेच. हा असा काला काला. अरे काठी लागली माझ्या. घाबरली का मग. मी काला घाबरू. मला सवय. तुला नाही सवय. मला ना जवळ असले पाचंबूर. आता घ्यायचं का रे काठी. नाही ना अजून घ्या. मला तिकडं तिला पकडू का. मरू तिकडे का बाबा. फायनली अशी जिरली तिने आम्हाला डायरेक्ट मधीने आणून अडकून ठेवलेली. या डोबर मुलं सगळी जिरली आमची. आई ग मी तर अशी पाटलेली माझी. बाबा मेलोच आता जा. तर त्याला लय वंडे. आई आलेली का बा. पासण्या दुखायला लागल्या. आई ग की काय वाटलं तुला आज. मी घाबरलेलो बाबा. आपला फर्स्ट टाइम होता त्या. एकतर या तल्यानी मला खेचलेली आहे. त्याची मुलं प्रत्येक पाण्यात किंवा कशात पण जायला मी जाम घाबरतोय बाबा. रिएक्शन वरून समजलं असेल मी किती घाबरले बाबा. मी जाम एक विराई शपथ मी जाम घाबरलेलो. माझा जीव वरती खालती त्या पाण्याला बघूनच. आणि त्याने आई पण घाबरली. आई पण ती पूर्ण धावत आलेली. या दोघींच्या वरती चाललाय काय. मी समुद्रामध्ये गेल्यावर समुद्रात नाही जाय बाबा कशा मसाला. मग आग लाव त्या बोटीला. मी जाईल. तेव्हा कधी ना कधी वरती जायचेच. जाम घाबरलेलो. कुठे आहे ती. तिकडेच आहे. कधीच नाही विसरणार. आईची भीती वाटते आता. आई शिवाजीच बघूया. शिव्या नाही चांगल्या शिव्या भेटल्या. कुठल्या डोक्यावरून चालत आलं बघा आम्ही. मोत्या पण भीक मागून आला वरून. मोठा काय तो का गेला काय गेला तो. आता आई. मला तर पैसा झालेला. मी बोललो आता कपला आपला हिशोब. बाबा कसला असतात या डोबरीने नेलेली मला. बाय हिने मोठी ख्यातच केली. माझी माझी टारांगले अगं हिने काठी सोडली न बाबा. हिने आई मला ख्यातच केली आज बाबा. यो तिकडे गेली ना मेलो बोलताय. त्या कोपऱ्यान वंडे आहे ना गाई. मग रास वंडे तरी पुरणार नाही ती वरी. किती पण काय कर तरी पुरणार नाही ती वरी ना. माझी वरी झालेली त्याचा. त्यांना माहिती होतं वाटतं तू खाऊ घेऊन येणार आहे. खा खा ये खा 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 बोला खा. चल झाला. झालंय. बाय कर ना. बाय बाय कपडे मी ना उद्या येतो सांग. आता तू बाय. बाय तू करायचा. हा चल.